नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देसले स्पीक्समध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण जाणून घेणार आहोत BEd CET 2025 कॅप राऊंड प्रोसेस म्हणजेच BEd प्रवेशाची संपूर्ण टप्प्याटप्प्याने माहिती। जर तुम्ही यावर्षी BEdमध्ये प्रवेश घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कॅप प्रक्रिया सुरू होते ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून। 25 जून ते 5 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे होते। यानंतर स्क्रुटिनी म्हणजे दस्तऐवज तपासणी 8 ऑगस्टपर्यंत झाली। या टप्प्यात 10वी-12वी मार्कशीट, CET स्कोअर कार्ड, जात निवासी प्रमाणपत्र, फोटो आणि स्वाक्षरी यांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते। 8 ऑगस्टला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जाहीर झाली। त्यानंतर 9 ते 11 ऑगस्ट या काळात चुका दुरुस्त करण्याची संधी मिळाली। आता यापुढे 14 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल। यानंतर 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरून हवे असलेले कॉलेज प्राधान्याने निवडायचे आहे। 21 ऑगस्टला राऊंड फर्स्ट सीट अलॉटमेंट होईल। त्यानंतर 22 ते 25 ऑगस्टपर्यंत कॉलेजमध्ये हजर राहून प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यानंतर 26 ऑगस्टला कॉलेज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी अपलोड करतील। त्यानंतर राऊंड पहिल्यामध्ये सीट मिळाली नाही किंवा बदल हवा असेल तर राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये पुन्हा संधी मिळते। त्यानंतर 15 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणा होईल। त्यानंतर 4 सप्टेंबरला जागांची यादी, 11 सप्टेंबरला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, 16 सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट होईल। त्यानंतर 18 सप्टेंबरला सीट अलॉटमेंट होईल आणि 19 ते 23 सप्टेंबर प्रवेशासाठी रिपोर्टिंग करावं लागेल। कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतर जर जागा उरल्या तर 24 सप्टेंबरपासून इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड सुरू होईल। या टप्प्यात कॉलेज स्वतःच्या पातळीवर उरलेल्या जागांवर प्रवेश देतील। म्हणून मित्रांनो, कॅप प्रक्रियेतील प्रत्येक तारीख आणि पायरी लक्षात ठेवा। सर्व कागदपत्रे वेळेवर तयार ठेवा आणि अर्ज भरण्यात चूक होणार नाही याची काळजी घ्या। अधिक माहितीसाठी राज्य CET सेलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि देसले स्पीक्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।